तर वाघाचं संवर्धन संरक्षण मी केलंय असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। अगोदर 112 वाघ होते, आता 600 वाघ झाले। मर्यादेत न राहणाऱ्या वाघाला आम्ही पिंजऱ्यातही बंद केलाय। तर शिवसेनेचे वाघ अजूनही जिवंत आहे। राऊतांच्या या वक्तव्यानंतर मुनगंटीवार यांनी हा टोला लगावलाय। शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत। बरं, मला सवय आता बघा, नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत, अमित शाह या देशाचे गृहमंत्री आहेत, फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि या तिघांनी मिळून शिवसेना तोडली, म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न। त्यामुळे त्यांना मी सांगितलं की आहोत आम्ही अजून, टायगर है भी जिंदे है, सब जिंदा है जगह जगह पे। आणि 5 जुलैला मराठी विजय दिवस जो आहे तसे त्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत किंवा त्यांनी बघावं हा विजय दिवसाचा सोहळा काय आहे 5 जुलैला तो। आम्ही टायगरचं वाघाचं संवर्धन संरक्षण तर मी केलं आहे। 112 वाघ होते, 600 केले। पण हेही खरं आहे की आपल्या योग्य मर्यादित जेव्हा वाघ राहत नाही तेव्हा त्याला मी पिंजऱ्यातही बंद केलं आहे। त्यामुळे हे असं वाघाच्या उपमा वगैरे देऊन उपयोग नाही आहे। म्हणजे पिंजऱ्यात बंद झालेले वाघ आहे असं म्हणावं? नाही, मी असं म्हणणार नाही। मी एवढंच सांगितलं की जो वाघ संयमात आहे त्या वाघाला कधीच अडचण होत नाही, पण जो वाघ संयम सोडतो आणि जेव्हा वस्त्यांवर हमले करायला लागतो तेव्हा तो जेरबंद होतो।